थेट जाऊया, जरांगे पाटील बोलतायत. त्यांना पाहिजे हा मान्य दिदीला की त्यांना पाहिजे असतो असं ते पहिलंच रडगाणं आहे ते. पण आम्ही त्यातून काय नाराज नाही, दुःखी नाही. चांगली गोष्ट आहे. गोरगरीब ओबीसीचं काम होणार असलं तर त्यांनाही महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केली असं म्हणणं नाही. तुमचं म्हणणं आहे गठीत केली, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही, आमचं काय म्हणणं नाही. पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे. कुणी कितीही उपसमित्या काय केल्या, कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या, कोणी राजकारणाचे तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला GR, तो काढलेला GR कुणबीच्या बाबतचा कितीही कुणी अफवा आहे सोडल्यानं काय केलं तरी माझ्या गरिबाला आरक्षण मी देतोय हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे. त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार. त्याच्याशिवाय मी आणि माझा समाज माग हटत नाही. त्यामुळे कोणी किती काय झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा. आणि माझं याला जोडून म्हणणं आहे, ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली, आणखीन एक काम करा ना राव, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम असं म्हणतात जरांगे पाटील. जरांगे पाटील यांनी या सगळ्या संदर्भात आता प्रतिक्रिया दिलेली आहे. मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच असं ते म्हणतात. एकूणच या सगळ्या संदर्भात आता आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता काही दिवस उपोषणाला बसलेले जरांगे पाटील सध्या उपचार घेत आहेत. उपसमिती करा ना, एक उपसमिती त्यांच्यासाठी करा, एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा सेपरेट, 2 करा, त्या आदिवासींसाठी 1 करा उपसमिती आणि मायक्रो ओबीसीसाठी 1 करा. कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीच्या काही कामाला येणार नाही. हो द्या ना गरीबाचं थोडं कल्याण, मग करायच्याच ना, करा ना. जसे तुम्ही महामंडळ केले ते मागं, तसे त्या पण उपसमित्या करा. भुजबळ म्हणजे काय, ते कुठलं गेलं एखादा पक्ष किंवा, त्यामुळे ते बावनकुळे साहेब चांगले वाटले असते त्यांना. आणि आपल्या मला काय करायचं त्यात, कुणाला केलं तरी तो माझा विषय नाही. माझा विषय आरक्षण, मी त्याच्यात तुटून पडलेलो आहे. मी कसलाही मुलायजा करत नाही. कुणी किती आमच्या संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही, मी पण कोणावर ठेवत नाही. कारण माझ्या समाजाला माहिती आहे GR बद्दल येत नाहीत, बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कुठं कशातच नसतेत. हे फक्त टीव्हीवर असतात, फक्त टीव्ह्या, उठलं की टीव्ह्या, उठलं की टीव्ह्या, एवढं रोज असते ती. बाकी काही नाही. मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक, खरंच बोलायचे पण नव्हते. मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची, अभ्यासक तज्ञ. पण ते मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या. म्हणलं घ्या भाऊ, आपलं काय पोटात काही नसतं. हे असे कुरापात्या करतात आणि संभ्रम निर्माण करतात. संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही, वद बी नाही. कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय, लढतोय, झगडतोय, इतकं कोणी झगडणार नाही. बोंबलं नाही आता बोंबलं ते तर, पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार. त्यामुळं मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका, ही माझी सगळ्यांना विनंती. आणि याला जोडून एकच, हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं सातारा गॅजेटियर, याच्या सुद्धा हायगई करता कामा नये सरकारनं. जर हे थोड्या दिवसात, म्हणतो मी, महिने फिने नाही, जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करीन. एक संजय राऊतचं विधान आहे की मराठवाड्यातला सगळा मराठा मी आरक्षणात घातल्याशिवाय थांबणार नाही, स्वस्त बसणार नाही. म्हणजे मग तुम्ही परवाजी मुंबईत उपोषण केलं, त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेलेला नाही का? गेला ना. हे संभ्रमावर बोललो मी, संभ्रमावर बोललो मी. याने काय संभ्रम करतात, GR असा छेन, आमका छेन, तामका छेन, हेच आधी 5 बाऱ्या पाया पडत होते तिथं.
वा वा म्हणे देव भेटला, लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर, आणि हे लयच भारी झालं. तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मी. गेलाच मराठाच गेला, मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला. हा थोडे दिवस दमदारा फक्त. पाटील, एक नवीन विषय असा आहे की संजय राऊत असं म्हणाले की अहो आता गॅजेट लागू केलं, गॅजेट काय आहे मराठवाड्यात लागू कोणी केलं? सरकारने. बरं ते काय, मी काय माघारी JR ही घेऊन आलो का, ड्राफ्ट लिखी JR काढला. आता त्याची प्रक्रिया सुरू होईल. दना 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 अंमलबजावणी झाली की ऐ उदाहरण सांगू तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असतं, जमीन आहे पण नावावर नाही, गॅजेट हे पण नावावर नाही, एक आडी ओळ सुद्धा नव्हती रेकॉर्डला गॅजेटियरची, आडी ओळ सुद्धा. पश्चिम महाराष्ट्राला गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो, सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला. गॅजेटियर आम्ही ते उकरून आणलं हैदराबादचं, आडी ओळ नव्हती. आज मराठवाड्यात असं झालंय, आता रजिस्ट्री झाली, फेर होणारच. पहिली आडी ओळ पण नव्हती, गॅजेटियर लागू केलं, रजिस्ट्री झाली, म्हणजे JR निघाला, अंमलबजावणी राहिली. दनादन होईल ना प्रोसिजर सुरू. पण देणार मी येणार, चुकलं तर लढण ना पुन्हा. ते संभ्रम फक्त ठेवणार. पाटील, आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच, तर फडणवीस यांना घेरणं हा होता. म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, आंदोलन घडवून आणलंय, असं त्यांचं म्हणणं आहे. हे शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते. कारण काय, राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं असतं. आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे. आणि काय म्हणले पुढं, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, फडणवीसांना घ्यायचं. हा फक्त फडणवीसला घ्यायलाच होतं. आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाच परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं, फडणवीसला ते धुतलं असतं ते अजून वर्ष मागल्यावर. याचा अर्थ असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात, असा थेट आरोप होतो. मी काय म्हणलो तुम्हाला, मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकर आहे, मराठ्याचाच पोरग आहे मी. ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला, ना दोन्ही काँग्रेसला, ना दोन्ही शिवसेनेला, ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच. आपलं आहे ते रोखोक. माझा समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला. यावेळेस शब्द दिलता, मुंबईत जाणार, गेलो. मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता, जातीचा खाली बघावं लागलं असतं माझ्यामुळं. दुसरं हे सांगितलं होतं, यावेळेस JRच आणणार, JRच आणला. मी हळूहळू करतोय ते. शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन. त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय. मला राजकारण नाही पाहिजे. म्हणजे संजय राऊत तुमच्या एका अर्थानं बदनाम करतात असा अर्थ होतो. नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले, मला म्हणले की त्यांना काय टोळ आणला, मी बाईटच नाही बघितली. परत व्हायचं टोला शिंदेना आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय. याचा माझ्या खांद्यावर बंदूक पाहिजे, टप्पर नाही कोणाची, कोणाची मी लावित होतो घोडे. मग राऊतांनी अजून गंभीर आरोप केला, ते म्हणजे जरांगीत समाधानही परतले, याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या असं. मग आता JR निघाला ना, JR निघाला ना, तिथं का झोपून राहून दंगली करायचं होत्या काय? हे बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावले काय? हे 2-4 म्हणजे 10 एकर जमीन एखादीची, त्यांनी ती नांगरली. नांगरताना दूषित विचाराचा तिचा माणूस होता. तो म्हणला मस्त नांगरली, तो आता नीट केली, पण बांध बी फोडो ना. म्हणजे का दंगली लावायच्या होत्या काय? JR माझ्या जातीला जे पाहिजे, मराठवाड्यातल्या गॅजेटियर लागू करणे त्याचा JR, सातारा संस्थांचा JR हे घेतलं ना. याच्यापेक्षा काय घेते? त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. काय वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. सांगा मग काय? काय सांगा ना मग.
म्हणजे जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे, म्हणजे मग वाटा त्यांना विचारल्यावर सांगा तुम्ही त्यांना तुमचे त्यांचं पत्रकार. वाक्य असं आहे, नाहीतर ते असं म्हणाले असते ना की त्यांना जे मागणी होती त्यांना न्याय मिळाला असे शब्द वापरले असते, किंवा जी आणि मग काल नाही म्हणले का? शब्द म्हणण्यामागचा काल उद्देश काल काय? नाही म्हणले का मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत, आम्ही समाधानी आहेत सगळे, आणि सगळा मराठा समाज समाधानी, काल नाही म्हणले का राऊत पण साहेब? पाटील, या आंदोलनाच्या यशानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चिंता वाटू लागली म्हणून आता हळूहळू असं बोलायला लागलेत का? कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहिले नाही, किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होतं आंदोलनाच्या माध्यमातून, सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं, पण ते आता सरकार बरोबर नाही. जाईल असं- हा बघ दादा, मी कोणाला वाटतं किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही, म्हणून तर माझ्या समाजाने मला ओळखलं. मला आरक्षणच पाहिजे, नाही दिल्यावर मी तशी भाषा बोलतो समोरच्या, हा विरोधी असो किंवा सत्ताधारी असो. नाही दिल्यावर, मला मिळाल्यावर माझ्या समाजाला एकदा आरक्षण मागितलेलं दिलं, आम्ही काय म्हणत नाहीत मग पुन्हा. पण हे आंदोलनाचं क्रेडिट देवेंद्र फडणवीस यांचं की मराठा समाजाचं? समाजाचं, समाज लढतोय मान. ते तिकडे तर म्हणतात की देवेंद्र फडणवीस दिले, देवाभाऊनी करून दाखवलं, देवा हा मग करून दाखवलं कधी? मराठवाडा सगळा गॅजेटेडच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्यावर मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत, किती गौरवोद्गार कौतुक करणारे आहेत. आज नाही का मग घडलेलं? अरे मग आता शिकतात त्या दिवशी आभार मानले, मग आता आभार मानले ना, त्या दिवशी त्यांनी फक्त जी आर काढला. आकडेवारी संदर्भात एक प्रश्न आहे. 2023 पासून आजपर्यंत शिंदे समितीने 2,21,00,000 डॉक्युमेंट पाहिलेले आहेत, त्यात 47,000 कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत, आणि त्याचबरोबर त्या नोंदींच्या आधारे 2,38,000 कुणबी सर्टिफिकेट काढलेले आहेत, आणि त्यातील फक्त 8,000 सर्टिफिकेटची. तर मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी माझ्या समाजाचा आहे. मी माझ्या समाजाला तारणार, किंबहुना माझ्या समाजाचा शब्द खाली पडू देणार नाही. मराठा समाजानं संभ्रम निर्माण करून घेऊ नये असं जरांगे पाटील म्हणतात. तर राऊतांनी जे वक्तव्य केलं ते तथ्यहीन नसल्याचं जरांगेंचा पलटवार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.